समृद्धी महामार्गावरील IC10 विश्रांती केंद्रातील स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. पुरुष व महिला स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, तुटलेल्या काचा, निकृष्ट दर्जाच्या सुविधा आणि देखभालीचा अभाव दिसून येत आहे. प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून महिला स्वच्छतागृहांची स्थितीही चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही परिस्थिती समोर आणली. समृद्धी महामार्गावरील अनेक विश्रांती केंद्रावरील स्वच्छतागृहांचीही अशीच अवस्था असल्याचा दावा करत त्याने संबंधित यंत्रणाही तातडीने दुरुस्ती, स्वच्छता आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. यात्रेकरू व देश-विदेशातील प्रवाशांवर याचा विपरीत परिणाम होत असून महाराष्ट्राच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. हा समृद्धी महामार्गावरील IC10 वरचे सगळे हे टॉयलेट आहेत, दिसत आहेत किती छान आणि बढिया आहे. आणि ही यांची सफाई, स्वच्छता सगळं बघा. त्यांच्या काचा, पंखे आणि हे लेडीज टॉयलेट बघूया. वा वा छान, हे सुद्धा खूपच छान आहे, बढिया, फर्स्ट क्लास. वा उत्तम. मुळामध्ये कामच सगळं क्वालिटी जी आहे ते तितके खराब क्वालिटीचं बनवलं आहे की ते असं खराब होणारच आहे. त्यामुळे आनंद आहे. याची काच वगैरे सर्व निघालेली आहेत, ते आपण बघू शकता. आणि मी बघितलेलं आहे की जितके काही या अशा पद्धतीचे समृद्धी महामार्गावरील पब्लिक टॉयलेट आहेत त्यांची अशीच घाण अवस्था आहे. आणि हे महाराष्ट्राचं नाव खावर अशा पद्धतीने जगात रोशन करण्याचंच हे काम आहे. आपण बघू शकता बाहेरून त्या सगळ्या खिडक्या, त्या सगळ्या खिडक्यांचे काच अशाच पद्धतीने सगळे फुटलेले आहेत.